दगडूक म्हणजे का धावता आता रात्री येईल. नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. स्वागत करतोय नवीन एका ब्लॉगमध्ये. आता कोकण, आणि कोकण म्हटलं की समोर येतं ते अंगण आणि तुळशी वृंदावन. तर आज आपण आहोत नदीकाठच्या कर्ली या गावी. आणि कर्ली गावात ची नदी आणि त्याचप्रमाणे तोडय हे जे कर्ली गावच्या नदीतून तिथल्या लोकांच्या उदरनिर्वाहासाठी मिळतं. तर इथल्या गावातली साधी भोळी माणसं आणि तिथलं साधं राहणीमान. तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा कर्ली गाव. ही कालवाची करपा ना काय हो? काय झाली? नको नको असं काही नाही. आता ती गावात काय वाटणार ना, अशी बिळा असतात. एक इथे असते, एक इथे असते. इकडे टाकलं का इकडून पाणी येते. मग त्याच्यानंतर ते असं समजलं जातं की बाई ते आहे म्हणा. असं कशासाठी? म्हणजे ही जी तोडाय जी आहे ना, तोडायचा जो बीळ किंवा जो होल असतो, ही काठी टाकल्यानंतर ही काठी पूर्ण जाते. अशी जमिनीची लेवल आहे वरची समजा, तर त्याच्यामध्ये ते हात घालून खणायचं. असं खणल्यानंतर मग ती अशी उभीच असते. एक आपण तोडे घेऊया बाहेर तिकडे जाताना. शेंडी नाही ना ही आहोत हे पियाना. लग्न आहे का? 13 तारखेक मागे आहे ना. ह्याला म्हणतात तोडय. आणि एका छोट्या काठीच्या साह्याने काढली जाते, म्हणजे खोल हात घालून. आपण एक फिशचाच प्रकार आहे तोडय. शिनानी काका ही एक प्रकार ना, तो शिनानी जरा निळे असतात. तोडय काय म्हणतात? शिलचा मोठा भाग आहे. वगैरे असतं की ना, म्हणजे त्याचं पण नाव असं ना. शिनानी हो प्रकार वेगळे येतात. तर म्हणजे शिनाने सारखेच असतात ना, ते जरा निळसर असतं. आमच्याकडे काय म्हणतात
हां हां बंद असतं. चुलत भाव आहे सगळे येतात गणपती येतात. काकी कुठलं विने आलो अगे होय गणपती येतात. येतात ते कळलं होतं ना. आपला कोकण भरता गणपतीच. गणपती म्हणजे लय आम्ही चतुर्थी फक्त आमचा गणपती किंवा मे महिन्यात बांदिवडे गणेश चतुर्थी आणि कोकण एक जीवाभावाचा विषय असा. कोकण पट्टो पूर्ण गजबजता बंद असलेली घरा हे होत. हे बघा इथून नदी सुरुवात होता. हे असं होडी थोडक्यात काका या इकडच्या लोकांचा उदरनिर्वाह म्हणजे नदीवरच ना. एक कुटुंब चालता कालवा इकडे हे का करलीत म्हणतो ना आपण. ही आपली खाडी येता ना. खाडी कर्लीची खाडी. कर्लीची खाडी 20-22 वर्ष आमची मालवणात असान आम्ही हे कधी येऊक नाही. एवढा सुंदर असान हे सगळा आमचा मालवणात गेला. माझे देवबागात वगैरे खूप मित्र होत. कधी पण सांगतात ये तर ह्याच्यात जाऊया म्हणा. ह्या ना काय म्हणतात त्या कथा लाईट हाऊस वगैरे हा ना ते वरती एवढं आहे आतमध्ये. बॅलन्स 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 फायनली होडीत बसलो बॅलन्स करून. आणि ही होडी असा ओलवची होडी. बॅलन्सिंग इम्पॉर्टंट. आता इथे कमी कमी हे होतं ते खोल होता. तडच्या बाजू खोल असतं आणि आतमध्ये आता इथे कमी आहे. माती दिसते तुम्हाला जमीन दिसते बघा. जमीन दिसते ना. भारी वाटणार.
आता पाण्याला भरती आली आहे. आपण आता खय चाललो म्हणतास? पांडव मंदिर. पांडव मंदिर आता ह्या कर्लीच एरियात पडता. म्हणजे आनंदवाड कोरजाई. कोरजाई एरिया कोरजाईचा असतो. या ठिकाणापासून आपण जिथे उभा आहोत तिथून कर्ली स्टार्ट झाली ती शेवटपर्यंत तिकडे पाठीमागे संपली. 1.5-2 किलोमीटर असा. ही वाळू रेती वापरतात. ही रेती बांधकामला वापरतात. नेतात ना गोव्याला वगैरे. आणि इकडे आम्ही काढायला मायनिंग आहे ना याला आता. आणि काय माहिती आम्ही इकडे काढायला देत नाही रेती. कारण जर काढले तर आमचा उदरनिर्वाह संपतो. बरोबर. आमच्या म्हणण्यापेक्षा पुऱ्या गावात हो. मायनिंग म्हटलं की प्रॉब्लेम येलोच. काठचं भूभाग असतं ना त्याची हे थांबवतात म्हणजे पाण्यामुळे किंवा झीज होणार नाही जास्त. त्याचं म्हणजे मी ऐकलेलं आहे असं. बरोबर असं. कारण कसं जशी आपली सुरूची झाडं म्हणतात बघा ती पण काही अशी जमीन धरून ठेवतात समुद्राची किनारची. टावर दिसतोय बघा पुढे. BSNLचा. ती तार करली. म्हणजे आमका आता कमाल वाटतं की आम्ही कोकणात आमचा जन्म होऊन आम्ही ह्या सौंदर्य बघूक नाही. हेच माझ्या बालपणात ना ह्या लेफ्ट साईडला तुमच्या झाडं नव्हती. पूर्ण भाट होती. ही या साईडची. ही बघाय हय काहीतरी आपण ह्या देवबाग ना. विठ्ठल मंदिर. विठ्ठल मंदिर. आणि तुम्ही आता हे म्हणतात बघा पांडव हे म्हणतात तुम्ही पांडव कालींचं हे असं पांडव कालींचं मंदिर म्हणतात ते का म्हणजे जर हेच ऑप्शन आहे म्हणजे होडीतनं जेव खाया नाही वरून पण रस्ता आहे असं ना. पण जिथे राहतो त्याच्यावरून जर समोरून आपण निघालो आता ना बघा बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर इकडे साईडला वळालो. जी आता टर्न मारला असता तर ते आम्ही गेलो म्हणजे डायरेक्ट रोड आता का जर योग गेला तर कोरजाईवरून योग आहे. ह्याच्यातून जाऊ आहे जंगलातून. रोड आहे म्हणजे गाड्या वगैरे जातात. नदी टच आहे मंदिर. नदी टच आहे. मंदिर नदी टच आहे. एक सांगायचं विशेष म्हणजे कोकणात जन्म झाला पण हे कोकणातलं सौंदर्य आपण फिरलो नाही. असे खूप जण असतील जे कामानिमित्त. संगम पाठीमागे आहे तुमच्या पाठच्या साईडला. हो माहिती आहे. पण सांगूचा विशेष म्हणजे काय आता तुमचं पण जन्म कोकणातच झालो. तुम्ही कामानिमित्त मुंबईत गेलास पण तरी पण तुमका म्हणजे होडी चालवण्यापासून इकडच्या प्रत्येक गोष्टीची जाण असा. म्हणजे पहिल्यापासून सवय आहे ना. आता बघा तुम्ही नवीन बसलात पण होडी हलते का? नाही. थोडीशी माका पण माहिती आहे ना म्हणजे बॅलन्सिंग. आणि तुमची काय आहे की मेन तुमचा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही जर आता नवीन माणसं येतली त्यांका असा 4 माणसांका बसवणं साधी गोष्ट नाही आणि बॅलन्स करणं. 6 माणसांना 5 माणसं निश्चितच जातात अशा याला. 6 माणसं अशा या वातावरणात. थोडं लाट वगैरे असलं तर म्हणजे लाटी पण येतात तर. लाट कसं हवा चालू आली की लाट चालू. मग बरोबर हवा चालू झाली. हवेचा
चालू झालं असं असतं. काकांकडनं खूप सुंदर माहिती मिळाली आणि मुळात कोकण म्हणण्यापेक्षा आपला जो मालवण तालुका होता त्याच्यात खूप काय असा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप काय असा. तर म्हाका वाटतं जे शहरी भागात रावले आहेत त्यांनी ह्या नक्की येऊन एन्जॉय करायचा. एन्जॉय म्हणायची नाही, म्हाका जाणून घ्यायचा काय असा आणि आपलं जर मेन गावचं सौंदर्य काय असतं. खूप जण असे असतात ते कामानिमित्त वगैरे मुंबईत असतात, पुण्यात असतात, बाहेर जातात, देशाच्या बाहेर जातात. त्यांनी जेव्हा सुट्टीमध्ये येतात तेव्हा अशा जागेंवर भेट द्यायची. आपल्या मुलांका पण ही जागा दाखवायची. आपण या जागेत आम्ही लहानाचे मोठे झालो तर म्हणजे एक वेगळं अनुभव असतो सगळ्या गोष्टींमध्ये. मी जास्त काय नॉलेज जाणणे नाही, कारण आपलं जन्मच झालेलो आहे त्याच्यामुळे ही आपलीच माती असा, आपलंच सगळं असा जगा. आणि जास्त पर्यटन होतं आपल्या इकडे, पण असे काही गाव आहेत कोकणात जे पर्यटन असून सुद्धा, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन होऊन सुद्धा ते गाव अजून आपलं गाव पण जपतात. असे गाव असत. बरं वाटतंय सगळं बघून. बोलतात ना, मी सकाळपासून एक प्लॅस्टिकची बॉटल नाही बघू तुमच्या गावात. मेन कारण म्हणा गेला तर पर्यटन झाल्यानंतर प्लॅस्टिकचा वापर वाढता. कारण आपले की फेकलं जातं ना ते, आपले लोक कधी जातं. आणि आता हे भंगारवाले जे असतात ना ते प्लॅस्टिक जमा करतात. नाही, मेन मुद्दा काय होतो की आपण लहानाचे मोठे झालो, आम्ही कधी बिस्लरीचं पाणी पिऊक नाही होतो, आम्ही हांड्यातलंच पाणी पिऊ. प्लॅस्टिकचा वापर वाढलो कधी जेव्हा पर्यटन इला, बाहेरचे लोक इले, त्याच्यानंतर प्लॅस्टिकचा वापर जास्त वाढलो. कारण आता दरवर्षी 2-2दा सफाई मोहीम होता, त्याच्यात घे म्हणून प्लॅस्टिक हे जाता मिळता. पर्यटनामुळे प्लॅस्टिकचा वापर वाढलं तर काय बोलतात, डेव्हलपमेंट बरोबर नुकसानही होतलच पर्यटनाबरोबरच. हे काय खडक असा ना काय वाटतं काहीतरी बघा असं, ते वाऱ्यामुळे पाणी वाया होता वाटतं, त्याच्या हलता कडकत खाली. कर्ली कोरजाय आणि कोरजाय ह्या कांदळवनात ह्या कर्ली खाडीच्या लागून एक पांडवकालीन मंदिर आहे. आणि त्या पांडवकालीन मंदिर असं म्हटलं जातं इतिहासात की त्या पांडवकालीन मंदिर पांडवांनी बांधलेला आणि बांधून थोडा अर्धवट काम होता तर नंतर इकडच्या लोकांनी पूर्ण केला. आणि त्या मंदिर अशा प्रकारे आहे बघा, डायरेक्ट होडी थंय टेकता. मग होय होय पाय केवढे खाली गेले, जसं पाय टाकतो तसं खाली जाता. काय करपा असतो ते.
हो हा आधी एक पाऊल जवळ टाका. हां टाका नंतर टाका. आता घसरणार होता. हो 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 सोडा सोडा. ताग पटकन टाकला तर ताग घसरणार होता पाऊल. घसरणार नाही करपा होती. करपा होती. हां हे डेगे करपा असतो. हां बाकी काय नाही. तिकडं लागलं तर काय चुकतं नाही. शिवरात्री उत्सव होता. म्हणजे काय मोठा कार्यक्रम असतो. म्हणजे गाव कमिटीच बघतं आता. आनंदवाड म्हणून वाडी आहे. हां सर्व काही जय भोलेनाथ. म्हणजे हे पांडवकालीन मंदिर. हे त्या पांडवाने अर्धवट बांधलं ना काही अंतराने हे दगड ते हलवायला पण नाही मिळेल. हलवू पण शकत नाही ते नाही. कारण ते पुरातन आहेत. असं एक कोरलेलं होतं दगड. आता थोडंसं हे केलं असं ते पूर्ण दगडच होता. ही पिंड आहे शंकराची. किती वर्ष झाली असेल काय कल्पना नाही. ते हजारो वर्षाची गोष्ट असणार ती. जय भोलेनाथ. हा ही पानं एका चिपी म्हणतात. चिपी. चिपी म्हणून चिपी नाव पडलंय का? होय ना. असं चिपी खूप आहेत. म्हणजे चिपी आणि घ्या का चिपी म्हणतात. नाही एकाच चिपी म्हणतात. हो. या पानांचा वापर असतो का औषधी वगैरे नाही. हा काय नाही. हे बघा ही ना मी तुम्हाला सांगले बा माती धरून ठेवले नाही. होय हो हां भरूनच ठेवतो. आणि जास्त प्रवाह आला पावसात हां तर तो मग तुटून जाते. तरी पण कितीपर्यंत खाली गेली आहेत बघा ना मुळा. हो बरीच खाली असतात. जवळ 1-2 फूट असतात. तुम्ही मगाशी सांगितलं तसं बघा टाकल्यानंतर थैच्या थै रुजता. बी रुजता एखादी तशी.
सरळ ठेवायचे. जसं सायकलचे पॅन्डल मारतात ना सी आहे त्याला. पांडवकालीन मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर निघालो त्या पॉइंटला जिथे तोडै, तिसरे आणि कालवाचे दगड मिळतात. किती मनमोहक सकाळच्या प्रहरीचं दर्शन होतं आणि खाडीतली एक शांतता. वाटतं बोलत असतो ते जवळपास देव बघा घुमता. तो माणूस देव बघा हा ते कुकारे घालीत पहिले ते होडी वगैरे बोलवतो दिवसे ना तो कालवा. दगड फोडल्यानंतर त्याच्यामधून कालवा निघतात. सरळ वालावली. म्हणजे फुल वगैरे आहे ना ते देवलीचं. होय 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 लक्ष्मीनारायण मंदिर वगैरे सर्व गेला शिवापूर पर्यंत. शिवापूर आहे ना पुढे ही नदी ना 4-5 फाट्याची बनलेली आहे. समजलं का? ओके. 4-5 होळाची 4-5 होळी जमा झाली ना शिवापूरला झालं. सावंतवाडीच्या पावलेली आहे. लागतली वाटतं. थोडे हे खेकड्याचाच प्रकार आहे ना तो बांबुर्डो. हा नाव विसरलं. बांबुर्डो माहिती हा 100% समजलं पाहिजे तरच ते हात घालणार.
होय होय होय. काठी जाते त्याच्यानंतर ते बनायचं बघू गावली तर काय खाली असली तर नाही गावाची. कर्ली या गावी तुम्ही कसे याल? सिंधुदुर्ग एअरपोर्टपासून 2 किलोमीटर अंतरावर कर्ली हे गाव आहे. तर भोगवे आणि निवती किनारपट्टी तर फेमस आहेच, त्याला लागूनच हे कर्ली गाव आहे. मालवणपासून एक 20 किलोमीटर, तसेच वेंगुर्ल्यापासून पण एक 20 किलोमीटर अंतर पडतं आणि हे तालुका वेंगुर्ल्यामध्ये येतं. मोठी आहे काढू काढा. आणि शोधून शोधून एक तोडे गावली. दाखवा जरा काका ती कशी असतं ती. मोठी होते छोटी मिळाली पाणी भरल्यामुळे. ती जागा मिळाली नाही. बघू प्रयत्न पुढे करू. ठीक आहे चला. फोडूचा लागतं ना. फोडल्यानंतर त्याच्यात चालू असते. त्याला किती आहेत? 1 2 3 आहेत. एकाच कडपात 3 कालवत. याच्यामध्ये 3 आहेत. मोठे लहान असतली. हो जशी काय असेल तशी. याला तिसरी म्हणतात. तिसरी.